सुप्रभात इंडियन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. रविराज रवींद्र सांगो शिंदे आज विशेष लाईव्हवर म्हणजे आज नुसतं वर्तमानपत्रामध्ये पाहिलं की माननीय खासदार नरेश म्हस्के यांच्या ठाणे महानगरपालिकेतील 10 तारखेला जो शहर विकास आराखडा, जो शहर निवडणूक आराखडा, प्रभाग रचना आराखडा याबाबत अपर सचिव संजीवजी सेठे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरव राव, अतिरिक्त आयुक्त 2 आणि उमेश बिरारी निवडणूक अधिकारी, उपायुक्त मुख्यालय अशा शहर नियोजन अधिकारी अशा विविध अधिकारी आणि आम जनतेचं, आम नागरिकांचं जे काय हरकती मुद्दे होते त्या हरकती मुद्द्यांची सुनावणी ठाणे महानगरपालिका सभागृहामध्ये होती. 270 हरकती होत्या म्हणजे 270 हरकती देणारे नागरिक, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार हे काय मूर्ख होते का? 270 हरकती देणारे, 270 हरकती मुद्दे देणारे जेवढे नागरिक, आमदार, खासदार सर्व काही मूर्ख होते का? ज्यांनी अप्पर सचिव संजीवजी सेठी यांना निवेदन दिलं की हा जो प्रभाग रचना आराखडा आहे हा विशिष्ट प्रबळ पक्ष म्हणजे ठाण्यातील प्रबळ असे माननीय माजी मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री यांचा विधानसभा क्षेत्र, यांचं प्रभाग क्षेत्र, यांचे सत्ताधारी नगरसेवक, माजी, आजी जे कोणी असेल यांच्या लक्षात ठेवून हा प्रभाग रचना केलेली आहे असं सर्वांची हरकती आहेत. पण अगदी बरोबर आहे. परंतु नरेश म्हस्केची जे काय मी आज पेपरमधील स्टेटमेंट वाचलं तर मला वाटतं खासदार झाल्यावरती एक साधा कार्यकर्ता, एक साधा नगरसेवक, एक साधा महापौर आणि आता खासदार दिल्लीमध्ये झाल्यानंतर एक विशेष अक्कल येते का? एका वर्षात लोकसभेला 1 वर्षही न झाले तरी संसदरत्न पुरस्कार प्राप्त होतो. संसदरत्न पुरस्कार प्राप्त 1 वर्षही न झाले खासदारकीला संसदरत्न पुरस्कार प्राप्त होतो. आणि मूर्खासारखं, आता मी त्यांनाही मूर्ख बोलेल, मूर्खासारखं त्यांनी काय माहिती आहे का, त्यांना जो लोकसभेतला पुरस्कार, संसदरत्न पुरस्कार मिळाला आणि त्यांनी जे संभाजी महाराजांच्या वर विधान केले होती, म्हणजे संभाजी महाराजांच्या नाही, संभाजीनगरातील औरंगजेबच्या कबरीबद्दल जो संसदेमध्ये प्रस्तावना केली की ही कबर नेस्तनाबूत करा, मला एक त्यांच्या बुद्धीची कीव येते की जो माणूस इतिहासामध्ये मेलेला आहे त्याची कबर परत खोदून काढायची का? जिवंत माणसाशी तुम्ही टफ करा. मेलेल्या माणसाची खबर काढून वादविवाद वाढवण्यापेक्षा दिल्लीमध्ये, केंद्रामध्ये खासदार आहात, विविध प्रश्न, विविध लोकप्रतिनिधी प्रश्न, विविध महाराष्ट्र राज्यातील प्रश्न, विकासाचे प्रश्न, काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तर तुम्ही संसदेत जरूर मांडा. परंतु मेलेले औरंगजेबाची कबर खदण्याचा प्रस्ताव तुम्ही मांडता, याच्यात तुमची विद्वत्ता, तुमची अक्कल, तुमचं काय ज्ञान ते दिसून येतं. त्यामुळे दुसऱ्याची अक्कल, दुसऱ्याचं ज्ञान काढण्यापेक्षा 4 बोटं आपल्याकडे आहेत, 1 बोट तुम्ही दुसऱ्यांना उचलताय, पण 4 बोटं आपल्याकडे आहेत. हे खासदारांना, नरेश म्हस्केंना मला सांगू इच्छित आहे की कुठलंही वक्तव्य करताना सांभाळून करावे. आज येणाऱ्या निवडणुका ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आहेत आणि ठाणे महानगरपालिकेचा प्रभाग रचना करताना सर्व नागरिक करदाता आहे.
आमदार असतील, मंत्री असतील, खासदार असतील, सगळे नागरिक करदाता आहे. मग या करदाता नागरिकांना आपल्या हरकती उपस्थित करण्याचा अधिकार आहे ना. मग त्याच्यावर सगळ्यांच्या ज्ञान काढण्याची, मूर्खता काढण्याची काय तुम्हाला गरज नाही आहे. म्हणजे तुम्ही खासदार म्हणून काय कोणावरही टीका टिप्पणी कराल, खासदार म्हणून काय तुम्ही कोणावर टीका टिप्पणी करणार, म्हणजे तुम्हाला विशेष ज्ञान प्राप्त आहे असं आम्हाला तरी वाटतं. कारण तुम्हाला वर्ष नाही झालं तर संसद रत्न मिळतं, वर्ष नाही झालं तर तुम्ही संभाजी महाराजांचं बद्दल म्हणजे औरंगजेबाबद्दलची कबरेचं खोदायचं प्रस्ताव ठेवता. याच्यामध्ये तुमची मूर्खता दिसून येते, मूर्खता दिसून येते, मूर्खता दिसून येते. एवढंच मला म्हणायचं आहे. संविधान रक्षक एस रविराज, कायदा रक्षक एस रविराज, आरक्षण रक्षक एक रविराज, ब्लू पॅन्थर, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता युनियन, परिवर्तन कामगार सेना, महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ युनियन कर्मचारी युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन, ऑल ओव्हर संघटनेचे प्रतिनिधित्व आणि स्वतंत्र मजूर पक्ष, स्वतंत्र मजूर पक्ष, स्वतंत्र मजूर पक्ष, इंडिपेंडन्स लेबर पार्टी, इंडिपेंडन्स लेबर पार्टी स्थापना बाय 1936 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. धन्यवाद. जय हिंद, महाराष्ट्र. जय हिंद, जय भारत.